वेलकम स्टुडंट्स. आता आपण एक्सरसाइज 1.3 पाहण्यापूर्वी मी मागे सांगितल्याप्रमाणे एक थेरम तुम्हाला मी प्रूफ एक्सप्लेन करणार आहे. पेज नंबर 10 वरती त्याचं स्टेटमेंट आहे बघा. थेरम काय म्हणते? द अपोजिट अँगल्स स्टेटमेंट बघा थेरमचं. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. इथं लिहिलंय बघा. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. परीक्षेमध्ये तुम्हाला असं प्रूव्ह दॅट म्हणतात आणि हे स्टेटमेंट लिहून देतात. फिगर गिवन टू प्रूव्ह आणि सगळा प्रूफ हा तुमचा तुम्हाला स्वतःला लिहायचा असतो. त्यामुळे याला खूप प्रॅक्टिस करावी लागते. हे स्टेटमेंट झालं. आता फिगर काढायची. दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत बघा. ए बी नावं तिथलीच घेतो मी पुस्तकातली. ए बी आणि सी डी या दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत आणि ओ त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. मग इथं अपोजिट अँगल्सच्या दोन पेअर आहेत. एक ही पेअर आहे त्याला म्हणतात अपोजिट अँगल्स आणि ही एक पेअर आहे. या दोन्ही पेअर्स कॉन्ग्रुएंट आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. मग ह्याच्यामध्ये गिवन इन्फॉर्मेशन काय आहे तर दोन लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करतात हे गिवन इन्फॉर्मेशन आहे. हे बघा काय प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला बघा. द अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स हे प्रूव्ह करायचं. कधी? फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. अपोजिट अँगल्स कशामुळे फॉर्म झाले सांगा? दोन इंटरसेक्टिंग लाईन्स मुळे. म्हणजे थोडक्यात इफ देन मध्ये सांगू. इफ टू लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर देन अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. असं ते स्टेटमेंट दिलं असतं तर बरं झालं असतं. इफ टू लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर देन अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. असं लिहिल्यामुळं तुम्हाला हे लवकर समजलं असतं. मग आता याच्यातला गिव्हनचा पार्ट काय बघा. गिव्हन म्हणजे दिलेली इन्फॉर्मेशन. गिव्हन लाईन्स ए बी अँड सी डी या दोन लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर at point O. Lines AB and CD intersect each other at point O. हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत. म्हणजे ते स्ट्रेट लाईन आहेत हे सांगण्यासाठी गिवन मध्येच करायचं. A डॅश O डॅश B अँड C डॅश O डॅश D हे पॉइंट्स काय आहेत? कोलिनियर आहेत. आता टू प्रूव्ह त्यामध्ये एक ही एक पेअर आहे अपोजिट अँगल्स. ही पेअर कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करायचं. म्हणजे अँगल AOD कॉन्ग्रुएंट अँगल AOD ला BOC कॉन्ग्रुएंट दाखवायचं. BOC आणि त्यातला सेकंड नंबर हे बघा. ही पेअर बघा. ही पेअर आणि ही म्हणजे अँगल AOC कॉन्ग्रुएंट अँगल BOD हे आपल्याला दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत. ठीक आहे. आता मी प्रूफ लिहायला लागतो. प्रूफ मी जे म्हणलं ना मग अशी की हे लॉजिकल आर्ग्युमेंट जे आहे त्याला प्रूफ असं म्हणतात. तुम्ही कधी यापूर्वी हे ऐकले का? ही स्ट्रेट लाईन आहे. इथे एखादा मी रे ड्रॉ केला तर हे जे दोन अँगल्स आहेत हे दोन लिनियर पेड अँगल्स त्यांना म्हणतात. लिनियर पेड. स्ट्रेट लाईन असेल तर ह्यांना लिनियर पेड अँगल म्हणतात. ज्यांची टोटल नेहमी 180 डिग्री असते. या दोघांची टोटल ही नेहमी 180 डिग्री असते. ह्याचा आपल्याला याच्यात वापर करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे आता इथं बघा. प्रूफ मध्ये बघा. हे मी जसं लिहितो ना हे तसं तुम्हाला स्वतःला सगळं लिहिता पाहिजे. परीक्षेत तुम्हाला फक्त एक स्टेटमेंट देतात एवढंच. खालचा सगळा पार्ट तुमचा तुम्हाला जमला पाहिजे. बघा प्रूफ बघा. लाइन्स AB and CD intersect at point O. AB and CD या दोन्ही लाईन्स काय आहेत? O मध्ये इंटरसेक्ट होतात. आता मला या प्रश्नाचं उत्तर द्या. बघा या दोघांची टोटल या दोन अँगल्सची टोटल किती असणार आहे सांगा? 180 डिग्री असणार. आणि ते लिनियर पेड आहेत. फिगर मध्ये बघा. मेजर अँगल
AOD, हे बघा हा मेजर अँगल AOD आणि हा प्लस मेजर अँगल AOC इक्वल्स 180 डिग्री. ह्याला रिझन द्यायचं लिनियर पेअर आणि त्याला इक्वेशन 1 द्यायचं. लिनियर पेअर इक्वेशन 1. आता असंच मला सांगा, असंच हा या दोघांची पण टोटल सांगा. या दोघांची हे स्ट्रेट लाईन आहे की नाही बघा, ती पण टोटल 180 असेल की नाही, है ना. कोण कोण, AOC आणि BOC. मेजर अँगल AOC प्लस मेजर अँगल BOC यांची पण टोटल किती असणार आहे सांगा, तर ती 180 डिग्री असणार आहे. ठीक आहे. यालाही रिझन काय, तेच लिनियर पेअर आणि इक्वेशन 2. आता मी तुम्हाला एक साधे इक्वेशन मांडून दाखवतो, हे कळतं का बघा. समजा A प्लस B ची टोटल 10 आहे, काही पण नंबर आहे, आणि C प्लस B ची पण टोटल 10च आहे. मग याची या दोघांची टोटल 10, या दोघांची टोटल 10, म्हणजे हे दोन्ही इक्वल असले पाहिजे की नाही. A प्लस B ही टोटल C प्लस B ला इक्वल पाहिजे की नाही. A प्लस B ची टोटल 10, C प्लस D ची टोटल 10, म्हणजे A प्लस B आणि C प्लस D या दोन्ही टोटल सेम आहेत. ह्याला आपण काय म्हणतो माहिती का, ह्याला इक्वेशन समजा मी 1 दिलं, ह्याला इक्वेशन 1 दिलं, ह्याला इक्वेशन 2 दिलं, तर इक्वेशन्स 1 आणि 2 च्या RHS सेम आहेत. RHS म्हणून त्यांच्या LHS सेम असल्या पाहिजेत. आता इथं मला सांगा, हे बघा, हा अँगल प्लस हा अँगल 180 इक्वेशन 1, हा अँगल प्लस हा अँगल 180 इक्वेशन 2. मग इक्वेशन्स 1 आणि 2 च्या RHS सेम आहेत की नाही. RHS म्हणजे त्यांच्या LHS देखील काय असलं पाहिजे, सेम असल्या पाहिजेत. म्हणजे बघा पहिली LHS बघा, देयरफॉर मेजर अँगल AOD प्लस मेजर अँगल AOC इज इक्वल टू मेजर अँगल AOC, मेजर अँगल AOC प्लस मेजर अँगल BOC. कुठनं आणलं तुम्ही, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. हा पार्ट आणि हा पार्ट सेम झाला. आता मला सांगा, इकडे AOC लेफ्ट साइडला पण आहे, AOC राईट साइडला पण आहे, मध्ये इक्वल टू साइन आहे. दोन्ही बाजूचा सेम पार्ट आपण जर कॅन्सल केला, दोन्ही बाजूचा सेम पार्ट, तर काय शिल्लक राहिलं सांगा. आता ह्यातलं काय राहिलं सांगा, तर मेजर अँगल AOD इज इक्वल टू काय राहिलं सांगा, मेजर अँगल BOC. मग अँगल AOD आणि अँगल BOC चा मेजर इक्वल आहे, याचा अर्थ हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मेजर इक्वल असेल तर अँगल कॉन्ग्रुएंट असतात ना. मग देयरफॉर काय झालं सांगा, देयरफॉर अँगल AOD कॉन्ग्रुएंट अँगल BOC हे प्रूव्ह झालं. बघा अँगल AOD पहिला टू प्रूव्ह मध्ये अँगल AOD कॉन्ग्रुएंट अँगल BOC सापडलं, हे तुम्ही प्रूव्ह केलं. आता एक पेअर जर मी प्रूव्ह करू शकलो तर दुसरी पण करू शकणार की नाही सांगा. मग खाली जायचं, ह्याच्या बाबतीत सगळ्यात प्रूफ लिहित बसायचं नाही, फक्त खाली मेन्शन करायचं, याच्या खाली कंटिन्यू करायचं. मी इथंच लिहून दाखवलं, तुम्ही याच्या खाली लिहायचा मात्र ह्याच्या बाबतीत. ह्याच्या हे प्रूव्ह झालं तुमचं. बघा AOD BOC इक्वल आहेत, हे बघा इथं आणलं. मग यांच्या बाबतीत काय लिहायचं, सिमिलरली it can be proved that काय सांगा, अँगल AOC कॉन्ग्रुएंट अँगल BOD हे देखील आम्ही प्रूव्ह करू शकतो, असं खाली लिहून द्यायचं. त्याला म्हणतात थेरम. त्याचं स्टेटमेंट, गिवन टू प्रूव्ह आणि हा खाली दिलेला सगळा प्रूफ, हे तुम्हाला स्वतःला लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी याची सारखी प्रॅक्टिस करायची असते. लक्षात आलं का ना. ओके, नाव प्रॅक्टिस सेट 1.3. आता ज्यावेळेस तुम्हाला इनडायरेक्ट प्रूफ ज्यावेळेस पहिल्यांदा येईल फर्स्ट टाइम, त्यावेळेस मी तुम्हाला तो प्रूफ लिहून दाखवतो. ठीक आहे, इथं जो दिलाय तो प्रूफ
तुम्हाला वाचला तरी समज येण्यासारखं आहे. तुम्ही नुसता वाचून ठेवा. इथं दिलेला प्रूफ एक आहे इनडायरेक्ट प्रूफ, तो नुसता बघून ठेवा. आपल्याला पुढं कुठं ना कुठं नक्की येणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन. बघा, प्रॅक्टिस सेट 1.3 फर्स्ट क्वेश्चन. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म, म्हणजे कंडिशनल फॉर्म किंवा त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. मग अशी म्हटलेलं इफ देन आठवलं का बघा. फर्स्ट, the opposite angles of a parallelogram are congruent. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आपण हे इफ देन मध्ये त्याचं मीनिंग कळलं ना, मीनिंग की आपल्याला आपोआप इफ देन मध्ये कन्वर्ट करता येतं. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट म्हणजे जर एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला लिहायचं आहे. मग त्याचा आन्सर काय सांगा बघा. फर्स्ट, इफ अ क्वाड्रिलॅटरल is parallelogram, then its opposite angles are congruent. बघा, if dash 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 then या फॉर्म मध्ये आलं की नाही बघा. if then चा फॉर्म आणला पाहिजे. सेकंड, the diagonals of a rectangle are congruent. काय म्हणले? the diagonals of a rectangle are congruent म्हणजे रेक्टँगलचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे एखादा क्वाड्रिलॅटरल जर रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. मी म्हणून म्हणतो त्याचं मीनिंग कळलं पाहिजे. जर एखादा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे सेकंड आन्सर बघा. इफ a quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. Then its diagonals are congruent. ठीक है. थर्ड, in an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. पहिले फिगर काढून समजून घेतो बघा. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. हा ट्रायंगल एबीसी, तर एबी आणि एसी या दोन कॉन्ग्रुएंट साइड आहेत. बीसी हा त्याचा बेस आहे आणि हा त्याचा मिडपॉइंट आहे एम. तर हा वर्टेक्स आणि हा मिड पॉइंट जर जॉईन केला तर ही एएम ही लाईन या बीसी ला परपेंडिक्युलर असते, असं त्याचं स्टेटमेंट आहे. बघा, इन एन आयसोसेलेस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स म्हणजे हा ए वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेसचा मिड पॉइंट जॉईन करणारी सेगमेंट आहे ती परपेंडिक्युलर टू द बेस असते. त्या बेसला काय असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे जर एखादा ट्रायंगल आयसोसेलेस असेल, तर ही जी सेगमेंट आहे ही वर्टेक्स आणि मिड पॉइंट जॉईन करणारी सेगमेंट त्या बेसला काय असते, परपेंडिक्युलर असते. कधी जर एखादा ट्रायंगल आयसोसेलेस असेल तर. मग आता हे इफ देन मध्ये मी कसं लिहिणार सांगा बघा. थर्ड, if a triangle is isosceles, ISOS, then the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. हे झालं त्याचा इफ देनचा फॉर्म.
ओके, आता आपण खालचा क्वेश्चन नंबर 2 लिहायचा आहे. राईट द कन्व्हर्सेस. थोडंसं अवघड असतं कन्व्हर्स लिहायला, कारण ते इफ देनच्या फॉर्म मध्ये असेल तर पटकन कन्व्हर्स लिहिता येतो, पण ते इफ देनच्या फॉर्म मध्ये नसेल तर आपल्याला पहिल्यांदा त्याला इफ देनच्या फॉर्म मध्ये आणायचं आणि मग त्याचा काय लिहायचा, कन्व्हर्स लिहायचा असतो. ठीक आहे, बघूया आपण. सेकंड क्वेश्चन बघू. बघा क्वेश्चन नंबर 2. राईट कन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. त्यातला पहिला, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय two parallel lines and their transversal are congruent. Alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. म्हणजे alternate angles congruent असतात कधी, जर दोन पॅरलल लाईन्स आणि त्यांना एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केली तर अल्टरनेट अँगल्स काय असतात, कॉंग्रुएंट असतात. हे आधी आपण स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहूया. पहिल्यांदा आपण काय करूया, इफ देन म्हणजे त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे ना, त्याला कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहूया. कंडिशनल स्टेटमेंट. बघा असं आहे ते स्टेटमेंट. इफ two parallel lines are intersected by a transversal, then the alternate angles formed are congruent. ऍक्च्युली हा त्या प्रश्नाचा, त्या स्टेटमेंटचा अर्थ आहे. बघा, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉंग्रुएंट. म्हणजे अल्टरनेट अँगल्स आर कॉंग्रुएंट कशामुळे तयार झालेले, दोन पॅरलल लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यामुळे फॉर्म झालेले. हे इफ देनचा फॉर्म आहे. आता आपण कन्व्हर्स लिहिणार आहेत. हा कन्व्हर्स आता आपण आपल्याला लिहायचं आहे. आता याचा कन्व्हर्स बघा, म्हणजे तुमचा आन्सर खरं हे आहे बरं का, हे, पण हे असं लिहिलं ना इफ देन की लवकर कन्व्हर्स करतो. म्हणजे हा पार्ट आधी घ्यायचा आणि तो नंतर सांगायचा. बघा, इफ द अल्टरनेट अँगल्स formed by two lines, आता पॅरलल शब्द वापरला नाही, formed by two lines and their transversal transversal are congruent. थोडक्यात if the alternate angles are congruent then the two lines are parallel. तर त्या दोन लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. म्हणजे पहिलं स्टेटमेंट असं होतं, जर दोन लाईन्स पॅरलल असतील आणि त्यांना एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केली तर अल्टरनेट अँगल्स काय असतात, कॉंग्रुएंट असतात. आता मी काय म्हणतो, जर अल्टरनेट अँगल्स कॉंग्रुएंट असतील, पण अल्टरनेट अँगल कोणामुळे फॉर्म झाले, दोन लाईन्स आणि एका ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झाले. असे अँगल्स जर कॉंग्रुएंट असतील तर या दोन्ही लाईन्स काय असतात, तर त्या पॅरलल असतात. म्हणून एखादं स्टेटमेंट जे असेल ते मुळात इफ देनच्या फॉर्म मध्ये असेल तर कन्व्हर्स लिहायला सोपं जातं. मग एखादं स्टेटमेंट इफ देन मध्ये नसेल तर आपण त्याला इफ देन मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग त्याचा कन्व्हर्स लिहायचा. हे लक्षात ठेवा, ते मी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये करून दाखवतो. आता यातला जो सेकंड क्वेश्चन आहे की नाही, यातला सेकंड, तो मुळातच इफ देनच्या फॉर्म मध्ये आहे. वाचा सेकंड. If a pair of interior angles made by a transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. बघा, pair of interior angles कशामुळे तयार झालेले, made by a transversal of two lines are supplementary. म्हणजे ते बघा, इंटिरियर अँगल्स ट्रान्सव्हर्सल मुळे, हे जर इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील म्हणजे टोटल 180 असेल तर या दोन लाईन्स काय असतात, पॅरलल असतात.
आता याचा कन्व्हर्स कसा असेल बघा. जर दोन लाईन्स पॅरलल असतील आणि त्यांना एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर इंटिरियर अँगल्स जे फॉर्म झालेत ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची टोटल 180 असते. मगाशी काय म्हणलं तुम्ही, टोटल 180 असेल तर लाईन्स पॅरलल असतात. मग आता कन्व्हर्स काय सांगा, जर लाईन्स पॅरलल असतील आणि त्यांना ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर इंटिरियर अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी असतात. हा त्याचा कन्व्हर्स. म्हणजे आता या सेकंड क्वेश्चनला, यातल्या सेकंड क्वेश्चनला हे लिहायची गरज नाहीये, त्यांनी देतानाच तुम्हाला काय दिलेलं आहे, कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे. आपण फक्त त्याचं काय लिहायचं आहे, कन्व्हर्स लिहायचं आहे. 2 नंबर कन्व्हर्स. सांगा काय म्हणणार सांगा. इफ टू पॅरलल लाईन्स are intersected by a transversal TRANSVERSAL, then the interior angles so formed are supplementary. Interior angles so formed are supplementary. आता यानंतर आपण शेवटचं स्टेटमेंट बघणार आहोत. ओके, तर आता थर्ड स्टेटमेंट बघा. थर्ड काय म्हणते बघा, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता इथे इफ देनचा फॉर्म नाहीये, मग आपण त्याला इफ देनच्या फॉर्म मध्ये आधी लिहायचं. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे जर एखादा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. पहिल्यांदा मी ते कंडिशनल फॉर्म मध्ये लिहून घेतो. कंडिशनल स्टेटमेंट. आपल्याला त्यांनी कन्व्हर्स विचारलंय, पण मी काय देतोय, कंडिशनल फॉर्म. काय म्हणणार, इफ अ क्वाड्रिलॅटरल is a rectangle, then its diagonals are congruent. Then its diagonals are congruent. म्हणजे if then मध्ये लिहिलं की आपल्याला आता कन्व्हर्स द्यायला सोपं जातं. If the diagonals of a quadrilateral are congruent, then it is a rectangle. If the diagonals of a rectangle, if the diagonals of a quadrilateral are congruent, then it is a rectangle. हा झाला त्याचा कन्व्हर्स. आपण त्यांनी कन्व्हर्स विचारलेलं आहे, पण हे लिहिल्यावर कन्व्हर्स लिहिणं जास्त सोपं जातं. आलं लक्षात सगळ्यांना? ठीक आहे. तर आपला इथं प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो आपला इथं संपलेला आहे. आता मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सेट 1 त्यामध्ये 10 प्रॉब्लेम्स आहेत, हे मी तुम्हाला एखाद दुसऱ्या लेक्चरमध्ये पुढच्या मी एक्सप्लेन करेन. तर तुमचा जॉमेट्रीचा फर्स्ट लेसन संपतो. ते झालं की आपण लगेच सेकंड लेसन चालू करूया जॉमेट्रीचं. सेकंड लेसन इमिजिएट आपण त्याचं सुरू करू. लक्षात आलं? नाव एक्सरसाइज 1.3 इज ओव्हर.